नमस्कार मंडळी. आजच्या भागात जीवाकडून एक मोठा कांड झाला आहे, ज्यामुळे संक्रांतीचा गोडवा कडवटपणात बदलला. कथेची सुरुवात नंदिनीच्या घरापासून होते. घरामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू असतो, पण जीवाला तिथे पाहून नंदिनीच्या वडिलांचा पारा चढतो. ते आपल्या पत्नीवर म्हणजेच शारदाताईंवर चिडतात. हा माणूस इथे काय करतोय? ज्याने आपल्या मुलीच्या आयुष्याचा खेळ केला, त्याला तुम्ही घरात कसं काय घेतलं? असा जाब ते विचारतात. मात्र वस्तीतल्या बायका तिथे आल्यामुळे शारदाताई त्यांना शांत राहण्याची विनंती करतात आणि लोकांसमोर तमाशा नको म्हणून वडील गप्प बसतात. जीवा मात्र आपल्या स्वभावाप्रमाणे सासू-सासऱ्यांची मनं जिंकायचा प्रयत्न करत असतो. तो आग्रहाने त्यांना बसायला सांगतो आणि त्यांच्या बाजूला जाऊन बसतो. वस्तीतल्या बायका जीवाचं कौतुक करतात. शारदा, तुझा जावई खूपच छान आणि हौशी आहे ग, असं त्या म्हणतात. तेव्हा जीवा मिश्किलपणे म्हणतो, बघा सासरेबुवा, ऐकताय ना तुम्ही? नंदिनी तिथे आल्यावर जीवा तिला खुणावतो आणि त्याने तिच्यासाठी आणलेलं एक मोठं गिफ्ट रॅपिंगमध्ये तिला देतो. या कार्यक्रमासाठी जे वाण आणलं होतं ते म्हणजे कब्बशीचा सेट होता. जीवा गमतीने बायकांना सांगतो की काकू, आता चहा पिताना बशीतून फुरका मारून चहा प्यायचा, म्हणजे प्रेमाचा आवाज घराबाहेर गेला पाहिजे. यावर नंदिनीचे वडील पुन्हा चिडतात, पण जीवा आपल्या खास शैलीत परिस्थिती सांभाळून घेतो. दुसरीकडे रम्या आणि वसू आत्या यांच्या मनात वेगळीच खिचडी शिजत असते. काव्या आणि पार्थचं नातं जवळ येऊ नये यासाठी रम्या काव्याचा वीक पॉइंट शोधत असते. वसू आत्या तिला सांगतात की काव्याचा जीव तिच्या त्या खेळण्यातल्या बोक्यामध्ये आहे. काव्या त्या बोक्याच्या माध्यमातून पार्थशी गप्पा मारते, त्याच्या भावनांशी खेळते. हे रम्याला अजिबात आवडत नाही. ती ठरवते की ज्या बोक्याच्या जीवावर काव्या हे सगळं करतीये, तो बोकाच ती नष्ट करेल. पार्थला पुरस्कार मिळण्याच्या 4 दिवस आधीच ती या बोक्याचा गेम वाजवण्याचं नियोजन करते. कथेचा सर्वात महत्त्वाचा वळणबिंदू येतो, तो म्हणजे जीवा आणि गुड्डूचा सीन. जीवा रिक्षाजवळ बसून नंदिनीच्या फोटोशी गप्पा मारत असतो. तेवढ्यात त्याचा मित्र गुड्डू तिथे येतो, जो पूर्णपणे दारूच्या नशेत झुलत असतो. जीवाला त्याचा खूप राग येतो, पण गुड्डू आपली दुःख सांगायला लागतो. जीवाने गुड्डूला एक पतंग उडवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करायला सांगितला होता, जो त्याने त्याच्या मोठ्या भावासाठी रेकॉर्ड केला होता. पण नशेत असलेल्या गुड्डूकडून भलताच प्रताप होतो. गुड्डूने जीवाच्या गॅलरीमधील तो व्हिडिओ पोस्ट केला, जो जीवा आणि नंदिनीचा अत्यंत खासगी क्षण होता, ज्यामध्ये नंदिनी जीवाला आंघोळ घालताना पाणी टाकत होती. हा व्हिडिओ पोस्ट झाल्याचं जीवाला समजत नाही, कारण त्याच्या फोनची बॅटरी संपलेली असते. हा व्हिडिओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल होतो आणि तो नंदिनीच्या वडिलांपर्यंत पोहोचतो. वडील आधीच जीवावर चिडलेले असतात. त्यात हा व्हिडिओ पाहून त्यांचा संताप अनावर होतो. ते नंदिनीला बोलावून तिला तो व्हिडिओ दाखवतात आणि जीवाबद्दल वाटेल तसं बोलतात. ज्या माणसाची तू बाजू घेत होतीस त्याने तुझ्या अब्रूचा बाजार मांडला आहे, असं ते म्हणतात. नंदिनीलाही हा धक्का सहन होत नाही. तिला वाटलेलं असतं की जीवा सुधारला आहे, पण हा प्रकार पाहून तिला जीवाची प्रचंड घृणा वाटते. नंदिनी तावातावाने जीवाकडे जाते आणि त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करते. जीवा, तुम्ही स्वतःला काय समजता? फुकटच्या प्रसिद्धीसाठी तुम्ही आमचा खाजगी व्हिडिओ सोशल मीडियावर टाकलात. तुम्ही खरंच लायकीचे नाही आहात. अशा शब्दांत ती त्याला सुनावते. जीवा गोंधळतो. त्याला काहीच समजत नाही. जेव्हा त्याला समजतं की हे सगळं गुड्डूमुळे झालंय, तेव्हा तो गुड्डूला वाचवण्यासाठी संपूर्ण आळ स्वतःवर घेतो. तो नंदिनीची माफी मागतो, पण नंदिनीचा त्याच्यावरचा विश्वास पूर्णपणे उडालेला असतो. तुम्ही संक्रांतीचा शेवट खूप कडू केलात, असं म्हणून ती रागाने निघून जाते. शेवटी गुड्डूला आपल्या चुकीचा पश्चात्ताप होतो आणि तो जीवाच्या पाया पडतो, पण आता वेळ निघून गेलेली असते. भागाच्या शेवटी काव्या आपल्या बोक्याला हेडफोन लावून गाणी ऐकवत असते आणि स्वतः तयार व्हायला जाते. याच संधीचा फायदा घेऊन रम्या तिथे येते आणि तो बोका कापायला घेते. पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की पार्थ तिथे येतो आणि रम्याला चांगलंच झापतो. मला काव्याचा हा बोका आवडतो, यापुढे तिच्या गोष्टींपासून लांब राहा, अशी तंबी तो रम्याला देतो. आता जीवा स्वतःला कसं निर्दोष सिद्ध करणार आणि नंदिनीचा राग कसा शांत होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.